तर मित्रांनो, गेल्या काही काळात स्मॉल कॅप कंपन्यांनी गुंतवणूकदारांना काही विशेष रिटर्न दिलेले नाही, हे आपल्याला स्पष्टपणे दिसून येत आहे. सुरुवातीला हा कालावधी फक्त 1 वर्षाचा वाटत होता, पण हळूहळू तो वाढत जाऊन आता ते 2 ते 2.5 वर्षांचे झाले आहे. मागील जवळपास 2 वर्षांमध्ये स्मॉल कॅप इंडेक्स किंवा स्मॉल कॅप म्युच्युअल फंड्समध्ये गुंतवणूक केलेल्या गुंतवणूकदारांना फारसे रिटर्न्स मिळालेले नाहीये. आजच्या घडीला काही स्मॉल कॅप इंडेक्स आणि फंड्स असे आहेत जिथे 2 वर्षांच्या CAGR फक्त 2 ते 4% आसपास आहे. अशा परिस्थितीत गुंतवणूकदारांच्या मनात प्रश्न निर्माण होतो की आपण स्मॉल कॅप मधून बाहेर पडावे का? आपण स्मॉल कॅप मध्ये गुंतवणूक करून चूक केली आहे का? आपले पैसे वाया गेले का? त्यामुळे आज आपण सविस्तर चर्चा करणार आहोत की सध्याच्या परिस्थितीत स्मॉल कॅप फंड्स मधून पैसे काढणे योग्य आहे का? स्मॉल कॅप मध्ये रिटर्न कमी आहेत का? आणि याच्या मागची नेमकी कारण काय आहे? तर चला सुरू करूया. जर आपण लार्ज कॅप किंवा फ्लेक्सी कॅप फंड्स कडे पाहिलं तर तिथे अजूनही मागील 1 वर्षात 8 ते 10% रिटर्न मिळाल्याचे दिसून येत आहे. मात्र स्मॉल कॅप फंड्स मध्ये परिस्थिती तशी नाहीये. जवळपास 30 स्मॉल कॅप फंड्स पैकी 20 ते 25 फंड्स असे आहेत ज्यांना गेल्या 1 वर्षात 5% देखील रिटर्न आलेला नाहीये, आणि काही 10 ते 12 फंड्स असे आहेत जे निगेटिव्ह मध्ये पण आहेत. स्मॉल कॅप इंडेक्स फंड सुद्धा सध्या निगेटिव्ह झोन मध्ये ट्रेड करत आहेत. अनेक वर्षानंतर अशी परिस्थिती पाहायला मिळते की लार्ज कॅप आणि फ्लेक्सी कॅप फंड्स स्मॉल कॅप पेक्षा चांगले परफॉर्म करतात. किमान तिथे तरी 8 ते 10% रिटर्न दिसत आहेत. पण स्मॉल कॅप फंड मध्ये परिस्थिती तुलनेने खूपच कमकुवत आहे. यामागे काही महत्वाची कारणे आहेत. पहिलं कारण म्हणजे 2022-2023 काळात स्मॉल कॅप फंडचे व्हॅल्युएशन प्रचंड वाढले होते. अनेक स्मॉल कॅप कंपन्यांचे PE रेशो 40 ते 45 च्या आसपास गेले होते. त्या काळात कंपन्यांची EPS आणि अर्निंग वाढत असल्यामुळे ही व्हॅल्युएशन योग्य वाटत होती. मात्र मागील 1.5 ते 2 वर्षांमध्ये कंपन्यांच्या अर्निंग ग्रोथ मध्ये मोठा स्लो डाऊन पाहायला मिळतो. अनेक स्मॉल कॅप कंपन्यांमध्ये अर्निंग डिग्रोथ दिसून येत आहे. त्यामुळे संपूर्ण स्मॉल कॅप सेक्टर बद्दल सेंटिमेंट थोडा नकारात्मक आहे. जेव्हा मार्केटमध्ये अनसर्टिनिटी वाढते आणि व्हॉलिटिलिटी वाढते, तेव्हा गुंतवणूकदारांचा पैसा सहसा स्मॉल कॅप मधून बाहेर येऊन लार्ज कॅप कडे वळतो, कारण लार्ज कॅप कंपन्या तुलनेत स्टेबल असतात आणि सुरक्षित मानल्या जातात. सध्या जागतिक स्तरावरील परिस्थिती अनिश्चित आहे. कधी 2 देशांमधील संघर्ष, कधी जिओपॉलिटिकल टेन्शन, तर कधी आर्थिक मंदीची भीती, या सगळ्यांचा परिणाम मार्केटवर होतो. अशा वातावरणात मोठे गुंतवणूकदार स्मॉल कॅप मधील जोखीम कमी करून आपले पैसे सुरक्षित ठिकाणी हलवतात. लार्ज कॅप कंपन्यांमध्ये जरी रिटर्न्स कमी असले तरी त्या कंपन्या 40 ते 50% घसरण्याची शक्यता तुलनेने कमी असते. स्मॉल कॅप मध्ये अशी उदाहरणं आहेत जिथे शेअर्सच्या ऑल टाइम हाय पासून 50 ते 60 किंवा 70% पर्यंत घसरले आहे. त्यामुळे सेफ्टीच्या दृष्टीने गुंतवणूकदार लार्ज कॅप कडे झुकतात. याशिवाय स्मॉल कॅप व्हॅल्युएशन आता फारसे अट्रॅक्टिव्ह राहिलेले नाही. EPS कमी झाली आहे, अर्निंग घटले आहेत आणि त्यामुळे PE मध्ये करेक्शन आली आहे. ही सगळी कारणं मिळून स्मॉल कॅप मध्ये मोठी घसरण पाहायला मिळते. इथे मात्र एक महत्वाची गोष्ट समजून घेणे खूप गरजेचे आहे. ही परिस्थिती पहिल्यांदाच आली असं नाही. स्मॉल कॅप इंडेक्सचा हा स्वभावच आहे. जर आपण मागील 10 ते 12 वर्षांचा डेटा पाहिला तर 2014 मध्ये स्मॉल कॅपने जवळपास 50% रिटर्न दिला. 2015 मध्ये स्मॉल कॅपनी 5 ते 7% रिटर्न दिला. 2016 मध्ये तर निगेटिव्ह रिटर्न दिले आणि मग 2017 मध्ये त्याने 80% पेक्षा जास्तचा रिटर्न दिला. त्यावेळी अनेक गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणावर स्मॉल कॅप मध्ये प्रवेश केला, पण त्यानंतर 2018-2019 मध्ये मोठा क्रॅश पाहायला मिळाला. पुन्हा काही वर्षे चांगली रिटर्न्स आणि पुन्हा करेक्शन. हा पॅटर्न स्मॉल कॅप मध्ये सातत्याने दिसून येतो. 2025 मध्ये देखील निगेटिव्ह रिटर्न दिसले आणि 2026 मध्ये सुद्धा आतापर्यंतची परिस्थिती फारशी चांगली नाहीये. म्युच्युअल फंडच्या बाबतीत पाहिलं तर 30 पैकी फक्त एकच फंड असा असतो ज्याने 10% पेक्षा जास्त रिटर्न दिला आहे. उरलेले बहुतेक फंड्स 5% पेक्षा कमी रिटर्न देत आहेत. मात्र इथे एक खरी कळीची गोष्ट म्हणजे टाइम हॉरिझॉन. जर तुम्ही स्मॉल कॅप फंड्स मध्ये गुंतवणूक करत असाल तर किमान 7 ते 10 वर्षांसाठी करा, कारण स्मॉल कॅप मध्ये व्हॉलिटिलिटी खूप जास्त असते. पण दीर्घकालीन गुंतवणुकीत ही व्हॉलिटिलिटी ऍव्हरेज आउट होते आणि चांगले रिटर्न्स मिळतात. जर तुम्ही फक्त एका चांगल्या वर्षांत तसं 60 ते 70% रिटर्न असताना स्मॉल कॅप मध्ये गुंतवणूक केली असली तर पुढच्या काही वर्षांत कमकुवत रिटर्न दिसणं अगदी नॉर्मल आहे. हा स्मॉल कॅपचा स्वभाव आहे. आता प्रश्न येतो की सध्या काय करावं? जर तुम्ही लॉंग टर्म इन्व्हेस्टर असाल तर ही घसरण एक संधी ठरू शकते. सध्या स्मॉल कॅप इंडेक्स 17,000च्या आसपास एक मजबूत सपोर्ट तयार करताना दिसतो. 19,000च्या हाय वरून 17,000 पर्यंत आलेला इंडेक्स दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी आकर्षक वाटू शकतो. जर इंडेक्स 17,000 किंवा त्याच्या आसपास टिकून राहिला तर लमसम किंवा स्टॅगर्ड पद्धतीने गुंतवणूक करण्याची ही चांगली संधी असू शकते. मात्र हे फक्त लॉंग टर्म गुंतवणूकदारांसाठी आहे, आणि जर तुम्ही डीमॅट अकाउंट उघडलेला नसेल आणि फ्री डीमॅट अकाउंट उघडायचे असेल तर लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे. जर तुम्ही 4 ते 6 महिन्यांसाठी किंवा शॉर्ट टर्म साठी
गुंतवणूक करत असाल तर स्मॉल कॅप तुमच्यासाठी योग्य नाही, कारण इथे रोज 2% वर खाली होणं अगदी सामान्य आहे. जर तुम्हाला ही व्हॉलेटिलिटी सहन होत नसेल तर लार्ज कॅप किंवा फ्लेक्सी कॅप फंड्स पासून सुरुवात करणं अधिक सुरक्षित ठरेल. शेवटी एवढंच सांगू इच्छितो की स्मॉल कॅप मध्ये सध्या घाबरण्याची गरज नाही. दीर्घकालीन गुंतवणूकदारांसाठी ही कन्सोलिडेशन आणि अक्युम्युलेशनची वेळ असू शकते. आज जे 16,000 ते 17,000चे लेवल खूप मोठे वाटत आहेत, तेच काही वर्षानंतर खूप छोटे वाटतील. सो थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब. दिस इज आशिष ओव्हर.